दरम्यान डॉक्टरची आत्महत्या आणि काही अनुत्तरित प्रश्न ते आपण बघूया। कोणत्या आरोपीच्या वैद्यकीय अहवालात बदल करण्यासाठी महिला डॉक्टरवरती दबाव टाकण्यात आला होता, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उच्च रक्तदाब असतानाही कोणत्या आरोपीला फिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तिसरा महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे तो आरोपी कोण होता ज्याच्यासाठी डॉक्टरवरती दबाव टाकण्यात आलेला होता। चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोपीच्या त्या खासदाराशी नेमका काय संबंध होता, हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। पाचवा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालात बदल करण्यासाठी दबाव नेमका टाकण्यात आलेला होता। तसंच सहावा प्रश्न आहे की वैद्यकीय अहवालात बदल केल्यामुळे नेमका कोणाला फायदा होणार होता। पुढचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे कुणाच्या आदेशावरून पोलिसांनी महिला डॉक्टरवरती दबाव टाकलेला होता। आठवा प्रश्न आहे महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल पोलीस उपाधीक्षकांनी का घेतली नाही। नववा प्रश्न तो म्हणजे पोलीस उपाधीक्षकांनी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, हा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतोय। दहावा प्रश्न आहे वैद्यकीय अधिकाऱ्याने महिला डॉक्टरांच्या तक्रारीची दखल का नेमकी घेतली नाही, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा उपस्थित केला जातोय। वैद्यकीय अधिकाऱ्याने या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय का, हा सुद्धा प्रश्न आहे। तसंच बदनेविरोधात बलात्काराची तक्रार करू नये म्हणून महिला डॉक्टरवरती दबाव होता का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। तसंच 12वा प्रश्न असा की महिला डॉक्टर कोणाच्या दबावाखाली होती का, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे।